तर भावांनी याच्या आधी आपण ही पाणीबुडी मोटर बनवलेली होती, ही पूर्णपणे वर्क करती। अजून एका धमाकेदार ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया। तर भावांना आपण एक होममेड कूलर बनवणार आहे छोटंसं। तर आयडिया खूप सिंपल आहे, तुम्हाला दाखवतो चला। तर आयडिया अशी आहे की ह्या फॅनलाच आपण कूलर बनवणार आहे। तर सगळ्यात मोठा टास्क आहे का हा फॅन चालू का नाही चेक करायचं। तर मित्रांनो घरी लाईटच नाही बिलकुल पण, तर आता बघू, लाईटाचा खूप प्रॉब्लेम आहे गावाकडं आणि बघू हा जर फॅन चालू असेल तर आपण याच्यावर बनवू, नाही तर मग दुसरा काहीतरी बघू आपण। लॅपटॉप सुद्धा डिस्चार्ज आहे, मोबाईल सुद्धा आता डिस्चार्ज होईल। आपल्याकडे 2 मोटर्स आहे आणि याचीच आपण पाणीबुडी मोटर बनवणार आहे। पाणीबुडी मोटर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले गरज पडणार एक पाईपची। तर चला आपण एक पाईप आणू। तर भावना सगळ्यात पहिले या बॉक्सला कट करतो। या इथून असा चौकोन कट करायचा आहे, त्यानंतर या साईडनी पण असं चौकोन कट करायचं आहे, म्हणजे चारही साईडनी आपण चौकोन कट करून घेऊ सगळ्यात पहिले। फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो, हे बघा वारा वादळ खूप चालू आहे। बाई तुला नारळाचं झाड कुठे गेलं? तर भावनो मी आलोय बाबाजींना घ्यायला, खूप वारा वादळ चालू आहे। बाबाजी भेटले, हे बघा कशाला टाकायचंय? मक्का टाकायचंय का? काहीच आपल्याकडे आहे बघा, पेरूचे झाड पण आहे, आपले आंबे बघा, हा एक आंबा आहे, हा एक आंबा, थोडंफार आता वल्ल होणारच आहे। आपण गाडीजवळ पोहोचलोय, बाबा येतोय मागून, अख्खा वल्ल झालंय अख्खा वरपासून।
तर गाईज ब्लॉगची एडिटिंग फायनली झालेली आहे. आय होप तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.